विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डायनासॉर विषयी माहिती जाणून घेणार आहोत. डायनासॉर हे सुमारे 23 रूप प्राणी होते. डायनासोर या शब्दाचा अर्थ भयानक सरडा असा होतो. डायनासॉरचे अनेक प्रकार होते जे पृथ्वीवर राज्य करत होते. काही मांस खाणारे जसे की भयानक टीरेक्स, तर काही वनस्पती खाणारे जसे की ट्रायसेराटॉप्स. तुम्हाला याबद्दल अधिक माहिती आहे का? डायनासॉरचे वजन वेगवेगळ्या प्रजातींनुसार खूप भिन्न होते. काही लहान डायनासॉरचे वजन केवळ तर शाकाहारी महाकाय डायनासॉरचे वजन सुमारे 60,000 किलोपर्यंत भरत होते. हे प्राणी पृथ्वीवर सुमारे 45 दशलक्ष वर्षापूर्वी अस्तित्वात होते आणि सुमारे 66 दशलक्ष वर्षापूर्वी एका महाकाय उल्कापातामुळे हे प्राणी पृथ्वीवरून कायमचे नामशेष झाले. भारतात मध्य प्रदेशातील जबलपूर आणि महाराष्ट्रातील पिंजदुरा येथे डायनासॉरचे जीवाश्म सापडले आहेत. या जीवाश्मांमुळे भारतीय डायनासॉरबद्दल खूप माहिती मिळाली आहे. भारतात डायनासॉरचे जीवाश्म सापडले आहेत. ते गुजरात, राजस्थान मध्ये सापडले आहेत. गुजरातच्या रायोली गावात. तुम्हालाही डायनासॉरबद्दल उत्सुकता असेल तर हैदराबाद बिर्ला सायन्स सेंटरला नक्की भेट द्या. येथे डायनासॉरचा इतिहास आणि उत्क्रांतीची माहिती ते नक्की भेट द्या. डायनासॉरवर आधारित अनेक उत्कृष्ट चित्रपट बनवले गेले आहेत. सर्वात लोकप्रिय म्हणजे मी जुरासिक पार्क आणि जुरासिक वर्ल्ड ही हॉलिवूड फ्रँचायझी आहे. अत्यंत प्रसिद्ध चित्रपट आहेत. डायनासॉरवर आधारित अनेक उपलब्ध आहेत. मनोविकास प्रकाशनाचे डायनासॉर अतिशय उपयुक्त आहे. यात डायनासॉरचं जग, त्यांच्या प्रजाती आणि माहिती सोप्या भाषेत दिली आहे. मनोविकास प्रकाशनाचे डायनासॉर हे पुस्तक लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यात डायनासॉरचे जग, त्यांच्या प्रजाती आणि माहिती सोप्या भाषेत दिली आहे. पुढचे पुस्तक आहे, जर डायनासॉर नष्ट झाले नसते तर आज माणसाचे अस्तित्व कसं असते. अतिशय रोचक असं हे पुस्तक आहे. कल्पना करणारं हे पुस्तक आहे. पुढचं पुस्तक आपण पाहूया. पुढचं पुस्तक आहे डायनासॉरचा अंत आणि महाराष्ट्र, एक अनटोल्ड स्टोरी. आता या पुस्तकाचे एकूण 4 भाग आपल्याला नेटवर उपलब्ध दिसतात. तर महाराष्ट्रातील डायनासॉरचं अस्तित्वावर आधारित आहे. पुढचं पुस्तक आहे द राईज अँड फॉल ऑफ द डायनासॉर. हे पुस्तक स्टीव्ह ब्रुसेट यांचे आहे आणि त्याच्यात डायनासॉरच्या उत्क्रांतीचा आणि इतिहासाचा वेध घेतला गेलेला आहे. पुढचे पुस्तक आहे द डायनासॉर हेरार्सिस. हे रॉबर्ट बेकर यांचे हे पुस्तक डायनासॉरच्या आधुनिक अभ्यासाचा पाया मानले जाते. आता समोरचे जे पुस्तक आहे द लॉस्ट वर्ड, मायकेल क्रिस्टन यांची जागतिक दर्जाची कादंबरी आहे आणि यावरच प्रसिद्ध जुरासिक पार्क चित्रपट बनवला गेला आहे. तर पुढचं पुस्तक आहे लहान मुलांसाठी हाऊ टू कॅच ए डायनासोर. ॲडम वेलेस यांचे हे लहान मुलांसाठी एक लोकप्रिय आणि मजेशीर कॉमिक कथा पुस्तक आहे. तर या वेगवेगळ्या पुस्तकातून मुले डायनासॉरविषयी माहिती. पक्षी हे थेरोपॉड डायनासॉरचे थेट वंशज आहेत. उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून सुमारे 15 कोटी वर्षापूर्वी मांसाहारी, लहान आणि पिसे असलेल्या डायनासॉरपासून